पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे। संबंधित 26 वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती। स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती। यावेळी एका अनोळखी इसमाने तिला तिची एसटी दुसऱ्याच ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलंय। माझी एसटी याच ठिकाणी थांबते, मी तिकडे जाणार नाही असं मुलीनं त्या इसमाला सांगितलंही। मात्र मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणानं तिला त्याच्या शब्दात अडकवलं। स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती। या ठिकाणी ती मुलगी गेली आणि तिनं ही एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं। परंतु टॉर्च लावून आतमध्ये जा, ही एसटी काही वेळात फलटणला निघेल असं नराधमानं तिला सांगितलं आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला। नराधमानं शिवशाही बसमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय। पहाटे 5:30च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडलाय। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे। दत्तात्रय रामदास गाडे असं फरार आरोपीचं नाव आहे। आरोपी गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे। फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीची ओळख ही पटली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथके रवाना करण्यात आली आहेत। गजबजलेल्या बस स्थानकात हा प्रकार घडल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय।